ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा या सामाजिक बांधिलकीतून आंबेडकरी योद्धा संघटना सुधागड रायगड यांच्या वतीने वाघोशी, कांसळ, आमनोली आणि नानोसे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। या संघटनेच्या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून सामाजिक क्षेत्रातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। आंबेडकरी योद्धा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 11 वाजता वाघोशी, दुपारी 12 वाजता कांसळ, दुपारी 2 वाजता आमनोली आणि दुपारी 3 वाजता नानोसे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा भार सहन करावा लागतो। ही गरज लक्षात घेऊन संघटनेने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा ठरला आहे। शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन या विचारातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा संघटनेचा प्रयत्न असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या उपक्रमासाठी आंबेडकरी योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल कांबळे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय गोडसे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निलेश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण भालेराव, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड, रवींद्र वाघमारे, पत्रकार भालचंद्र गायकवाड, क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते सुमित शिंदे, सूरज शिंदे, समीर साळुंखे आणि सुरेंद्र गायकवाड यांचे सहकार्य लाभले। शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ वस्तूंची मदत न करता त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत पालक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, पाली, सुधागड। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।